जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणत्या शहरात देशातील पहिल्या फ्युचर लॅब्स केंद्राचे उद्घाटन करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच देशातील पहिल्या फ्युचर लॅब्स केंद्राचं उद्घाटन हे केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये करण्यात आलेलं आहे. याचं उद्घाटन केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते करण्यात आला असून तिरुअनंतपुरममधील सिडॅकमध्ये ही लॅब स्थापन करण्यात आलेली आहे. मित्रांनो, याबरोबरच एक छोटंसं करेक्शन करून घ्या. काल आपण मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्ताविषयी माहिती पाहिली होती, तर यामध्ये एक छोटंसं करेक्शन करून घ्या. मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्त यांचा पगार 2023च्या नवीन कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबरोबरच करण्यात आलेला आहे. याआधी त्यांचा पगार 2023च्या कायद्यानुसार कॅबिनेट सचिव यांच्या एवढा करण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र ती तरतूद नंतर रद्द करून त्यांचा पगार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा एवढाच ठेवलेला आहे. ठीक आहे, तर हे पॉईंट लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे. एक्झाममध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. खालील विधानांपैकी अचूक नसलेले विधान निवडा. अचूक नसलेले म्हणजे काय, तर बरोबर नसलेले. म्हणजेच या 3 विधानांपैकी आपल्याला चुकीचे विधान निवडायचे आहेत. पहिलं विधान पहा. निवडणूक आयोगाने 18व्या लोकसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून या निवडणुका 7 टप्प्यात पार पडणार आहेत. मित्रांनो, आता नुकताच निवडणूक आयोगाने 18व्या लोकसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून या निवडणुका किती टप्प्यात पार पडणार आहेत, तर या निवडणुका 7 टप्प्यातच पार पडणार आहेत. म्हणजेच पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान पहा. महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यात या निवडणुका 5 टप्प्यात पार पडणार आहेत. आता हे जे विधान आहे हे विधान चुकीचं आहे, कारण आपल्या महाराष्ट्र राज्यात या निवडणुका 5 टप्प्यात पार पडणार आहेत, तर बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यात या निवडणुका 7 टप्प्यात पार पडणार आहेत. यासाठी हे दुसरं विधान चुकीचं आहे. आता तिसरं आणि शेवटचं विधान पहा. निवडणूक आयोगाने 4 राज्यातील विधानसभेच्या निवडणुका सुद्धा जाहीर केल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुका या राष्ट्रीय निवडणूक आयोग, तर विधानसभेच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाद्वारे आयोजित केल्या जातात. मित्रांनो, आता हे विधान सुद्धा चुकीचं आहे, कारण लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका राष्ट्रीय निवडणूक आयोगाद्वारेच आयोजित केल्या जातात आणि येथे काय दिलं आहे, विधानसभेच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाद्वारे आयोजित केल्या जातात. यासाठी हे विधान चुकीचं आहे. बरं, याबरोबरच त्या 4 राज्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये ओडिशा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि आंध्र प्रदेश या 4 राज्यातील विधानसभेच्या सुद्धा निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत. ओडिशाच्या निवडणुका 4 टप्प्यात, तर अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि आंध्र प्रदेशच्या निवडणुका या एकाच टप्प्यात पार पडणार आहेत. आणि या प्रश्नामध्ये आपल्याला चुकीचे असलेले विधान निवडायचे होते. बी आणि सी हे विधान चुकीचे आहेत. त्यासाठी या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आहे. ठीक आहे, याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या. 17व्या लोकसभेचा कार्यकाळ हा 16 जूनला संपणार आहे, तर 18व्या लोकसभेसाठी 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत 7 टप्प्यामध्ये मतदान होणार असून 4 जून रोजी याची मतमोजणी होणार आहे. बरं, कोणकोणत्या राज्यात हे मतदान 2 टप्प्यात पार पडणार आहे, तर कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा आणि मणिपूर या राज्यामध्ये लोकसभेचं मतदान हे 2 टप्प्यामध्ये पार पडणार आहे. 3 टप्प्यामध्ये हे मतदान छत्तीसगड आणि आसाममध्ये आयोजित करण्यात येणार आहे. ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंडमध्ये 4 टप्प्यात, तर महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीरमध्ये 5 टप्प्यात. 7 टप्प्यामध्ये हे मतदान उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यामध्ये पार पडणार आहे. बरं मित्रांनो, भारतातील कोणत्या राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत, तर भारतातील उत्तर प्रदेश या राज्यामध्ये लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये या लोकसभेच्या किती जागा आहेत, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. देशातील पहिल्या वातावरणीय संशोधन प्रयोगशाळेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आता देशातील पहिल्या वातावरणीय संशोधन प्रयोगशाळेच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन हे किरण रिजिजू यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. बरं, ही जी प्रयोगशाळा आहे ही कुठे स्थापन करण्यात आली आहे, तर ही प्रयोगशाळा मध्य प्रदेशमधील भोपाळजवळील सिहोर जिल्ह्यातील सिलखेडा गावात स्थापन करण्यात आलेली आहे. या प्रयोगशाळेच्या स्थापनेसाठी भूमिपूजन 2018 मध्ये करण्यात आलं होतं व 2024 मध्ये याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. या प्रयोगशाळेच्या निर्मितीसाठी एकूण किती खर्च आला आहे, तर 125 कोटी इतका खर्च या प्रयोगशाळेच्या विकासासाठी आलेला आहे. ही जी प्रयोगशाळा आहे ही एकूण 100 एकरामध्ये पसरली असून या प्रयोगशाळेचा विकास पृथ्वी विज्ञान मंत्रालयाद्वारे करण्यात आला असून या प्रयोगशाळेचे संचालन पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजिकल द्वारे करण्यात येणार आहे. बरं, या प्रयोगशाळेचा मुख्य उद्देश काय आहे,
तर हवामानाशी संबंधित घटक जसे की तापमान, हवेचा वेग, हवेची दिशा, तसेच जून ते सप्टेंबर महिन्यात निर्माण होणारे नैऋत्य मोसमी वारे आणि बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे पट्टे इत्यादींचा अभ्यास करणे हा या प्रयोगशाळेचा मुख्य उद्देश आहे. आणि ही प्रयोगशाळा भोपाळमध्येच का स्थापन करण्यात आली आहे, तर यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे सिलखेडा हे गाव अशा ठिकाणी आहे जेथून थेट नैऋत्य मोसमी वारे वाहतात. त्यासाठी या प्रयोगशाळेची स्थापना या सिलखेडामध्ये करण्यात आलेली आहे. या प्रयोगशाळेसोबतच किरण रिजिजू यांनी कोस्टल रिसर्च लॅबोरेटरीचे सुद्धा उद्घाटन केलेलं आहे आणि ही जी लॅब आहे याची निर्मिती विशाखापट्टणमच्या डॉल्फिन नोज परिसरात करण्यात आलेली आहे. दोन्ही न्यूज नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 3 पहा. प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष म्हणून नवनीत कुमार सहगल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, प्रसार भारतीचे अध्यक्षाचं पद हे गेल्या 4 वर्षापासून रिक्त होतं व शेवटी आता नवनीत कुमार सहगल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याआधी प्रसार भारतीचे अध्यक्ष हे ए सूर्यप्रकाश होते. ते 2020 मध्ये निवृत्त झाले व तेव्हापासून हे पद रिक्त होतं. मित्रांनो, या प्रसार भारतीच्या अध्यक्षाची निवड ही 3 सदस्यीय समितीद्वारे करण्यात येते आणि या 3 सदस्यीय समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे या 3 सदस्यीय समितीचे अध्यक्ष असतात. महत्त्वाचा पॉइंट आहे, नोट करून घ्या. प्रसार भारतीच्या अध्यक्षपदासाठी उपराष्ट्रपती यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय निवड समिती असते आणि या 3 सदस्यीय पॅनलमध्ये प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष व राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेली व्यक्ती असे इतर 2 सदस्य असतात. बरं, तुम्हाला हे लक्षात आहे का, प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्या आहेत? तर रंजना देसाई या प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनलेल्या आहेत. आणि या 3 सदस्यीय पॅनलमध्ये रंजना देसाई व्यतिरिक्त संजीव जाजू हे सुद्धा 3रे सदस्य म्हणून उपस्थित होते. आणि मित्रांनो, प्रसार भारतीच्या अध्यक्षाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 3 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्षापर्यंत ते या पदावर कार्य करू शकतात. प्रसार भारतीविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. प्रसार भारती ही एक वैधानिक स्वायत्त संस्था असून याची स्थापना प्रसार भारती कायद्याद्वारे 23 नोव्हेंबर 1997 रोजी करण्यात आली होती. वही प्रसार भारती ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या माध्यमातून सार्वजनिक सेवा प्रसारणाचं कार्य करते. आता हा प्रश्न पहा. महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने ग्रामीण विकास मंत्रालयाने कोणासोबत करार केला आहे? तर आता महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने ग्रामीण विकास मंत्रालयाने जेपाल या संस्थेशी करार केला आहे. हा जो करार आहे या करारावर ग्रामीण विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव चरणजीत सिंग आणि जेपाल दक्षिण आशियाच्या कार्यकारी संचालक शोभिनी मुखर्जी यांनी स्वाक्षरी केलेली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, असे वन लाइनर प्रश्न एक्झाममध्ये विचारण्यात येतात. तर लक्षात ठेवा, महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने ग्रामीण विकास मंत्रालयाने जेपाल सोबत सामंजस्य करार केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या राज्याने 1 मे पासून सर्व शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचे नाव लावणे अनिवार्य केलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्याने 1 मे पासून सर्व शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचे नाव लावणे अनिवार्य केलं आहे. आता या नवीन निर्णयानुसार शासकीय दस्तऐवजांमध्ये व्यक्तीचं नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव आणि त्यानंतर आडनाव अशा फॉर्मॅटमध्ये नावाची नोंदणी करण्यात येणार आहे. मित्रांनो, आपण इतिहासामध्ये पाहिले तर आपल्याला सातवाहन कालखंडात अशी मातृ नावाची परंपरा पाहण्यास मिळते. सातवाहन राजामध्ये तुम्ही गौतमीपुत्र सातकर्णी यांचं नाव ऐकलंच असेल. या राजाने आपल्या नावापूर्वी आपल्या आईचं नाव लावलं होतं. आणि दक्षिण भारतात सुद्धा चालुक्य वंशात आपल्याला मातृ नावाची परंपरा पाहण्यास मिळते. आता महाराष्ट्र राज्यानेही आपल्या जुन्या परंपरेचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे व आता हा निर्णय 1 मे पासून लागू होईल. महाराष्ट्र राज्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी करण्यात आली होती. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं असून 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता 365, लिंग गुणोत्तर 929 तर बाललिंग गुणोत्तर हे 894 इतकं आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण किती नॅशनल पार्क आहेत? तर महाराष्ट्र राज्यात एकूण 6 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहेत हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. तर चांदोली नॅशनल पार्क हे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे. संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई, गुगामल नॅशनल पार्क अमरावती, पेंच नॅशनल पार्क नागपूर, नवेगाव नॅशनल पार्क गोंदिया तर ताडोबा नॅशनल पार्क हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच रशिया, चीन आणि रिकामी जागा या 3 देशांच्या नौदलाने ओमानच्या आखातजवळ एक संयुक्त युद्धाभ्यास आयोजित केला आहे. आता या 3ऱ्या देशाचंच नाव आपल्याला सांगायचं आहे. तर यामधील 3रा देश हा इराण आहे.
आता रशिया, चीन आणि इराण या 3 देशांच्या नौदलाने ओमानच्या आखाताजवळ एक संयुक्त अभ्यास आयोजित केला आहे व या संयुक्त युद्धाभ्यासाला मेरीटाईम सिक्युरिटी बेल्ट 2024 असे नाव देण्यात आलेलं आहे. हा जो युद्धाभ्यास आहे हा 11 मार्च रोजी सुरू झाला होता आणि 15 मार्च पर्यंत याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बरं, हे जे ओमानचं आखात आहे हे कोठे स्थित आहे मॅपमध्ये पाहून घ्या. ओमानचं आखात हे येथे स्थित असून ओमानच्या आखातशी इराण, पाकिस्तान, UAE आणि ओमान या देशांच्या सीमा संलग्न आहेत व याच मार्गाद्वारे जगातील एकूण तेलाच्या वाहतुकीपैकी 1/3 वाहतूक होते. प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच पंतप्रधानांनी कोणत्या राज्यात मिशन पाम ऑइल अंतर्गत पहिल्या तेल पाम प्रक्रिया मिलचे उद्घाटन केले? तर नुकतेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन पाम ऑइल अंतर्गत अरुणाचल प्रदेश या राज्यात देशातील पहिल्या तेल पाम प्रक्रिया मिलचे उद्घाटन केलं आहे. बरं, जे मिशन पाम ऑइल आहे हे कधी सुरू करण्यात आलं होतं तर ऑगस्ट 2021 मध्ये राष्ट्रीय खाद्यतेल अभियान ऑइल पाम सुरू करण्यात आलेलं आहे. या अभियानाअंतर्गत 2025-26 पर्यंत पाम तेलाचे उत्पादन हे 11.20 लाख टनापर्यंत वाढवण्यात येणार आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे तर भारतातील फिनटेक इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी भारत सरकारने कोणासोबत कर्ज करार केला आहे? तर आता भारत सरकारने भारतातील फिनटेक इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी आशियाई विकास बँकेसोबत करार केलेला आहे. हा जो करार आहे हा गिफ्ट सिटी येथे करण्यात आला असून हा करार एकूण किती दशलक्ष डॉलरचा आहे तर हा करार एकूण 23 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा आहे. आशियाई विकास बँकेविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. या आशियाई विकास बँकेची स्थापना 19 डिसेंबर 1966 मध्ये करण्यात आली असून याचं मुख्यालय फिलिपिन्समधील मनिला येथे स्थित आहे. सध्या या बँकेचे अध्यक्ष कोण आहेत तर मासासुगु असाकावा हे या बँकेचे अध्यक्ष असून याचे 68 देश सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 9 पहा. अलीकडेच चर्चेत असलेले निवडणूक रोखे कोणत्या वर्षी कायदेशीररित्या लागू करण्यात आले? तर आता हे जे निवडणूक रोखे आहेत हे जानेवारी 2018 साली कायदेशीररित्या लागू करण्यात आले होते. याआधी भारतामध्ये 2017 मध्ये निवडणूक रोखे सादर करण्यात आले होते आणि जानेवारी 2018 मध्ये त्याला कायदेशीररित्या लागू करण्यात आलेला आहे. या अंतर्गत SBIच्या शाखेकडून 1000 ते 1 कोटी रुपयापर्यंतचे रोखे खरेदी करता येतात आणि ही जी रोख्याद्वारे देणगी आहे ही कोणत्या पक्षाला दिली जाऊ शकते तर लोकसभा किंवा विधानसभेच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत किमान 1% मते मिळवलेल्या पक्षांनाच निवडणूक रोख्याद्वारे निधी प्रदान केला जाऊ शकतो. आणि नुकतेच आता SBIने या निवडणूक रोख्याद्वारे कोणाद्वारे आणि कोणत्या पक्षाला किती रक्कम देण्यात आलेली आहे ही आकडेवारी जाहीर केली आहे व या आकडेवारीनुसार भारतामध्ये BJPला सर्वाधिक निधी प्राप्त झाला आहे व BJP नंतर दुसऱ्या क्रमांकाचा निधी हा भारतीय तृणमूल काँग्रेसला मिळालेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी राष्ट्रीय लसीकरण दिवस कधी साजरा केला जातो? तर आता हा जो राष्ट्रीय लसीकरण दिवस आहे हा दरवर्षी भारतात 16 मार्च रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस भारतामध्ये 16 मार्च रोजीच का साजरा केला जातो तर याच तारखेला 1995 साली भारतामध्ये तोंडावाटे पहिल्यांदा पोलिओ डोस देण्यात आला होता. त्यासाठी 16 मार्चची तारीख भारतात राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरी केली जाते. यावेळी या दिवसाची थीम काय आहे तर वॅक्सिन वर्क फॉर ऑल अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. नुकत्याच संयुक्त राष्ट्राद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या मानव विकास निर्देशांक 2022 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.